तीन वेळेला सामूहिक ओंकार करू. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवम् लंबोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्यचासी, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासी। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे आनंदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। समचरण सरोजम सांद्र लीलांबुदाभम, जगदनिहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी, फणीन्द्रमाथा भ्रुकुटीझा। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ दीन शंभो मज कोण कारी। मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। भगवती जगदम्बा माता की जय। जगदंबेचं छान भजन करू आणि मागच्या मग तू खाली बस, म्हणजे तुझा पाय लागला नाही तुला कपाटाचा। खाली बस, पडशील तू। जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ। जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ। जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ। देवी भवानी माँ दुर्गा भवानी माँ। देवी भवानी माँ दुर्गा भवानी माँ। शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ। दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ। जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ। अम्बा भवानी माँ माता भवानी माँ।
माता भवानी माँ, जय जय भवानी माँ, देवी भवानी माँ, देवी भवानी माँ, तुलजा भवानी माँ, अम्बा भवानी माँ, देवी भवानी माँ, जय जय भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ, देवी भवानी माँ, दुर्गा कुंडलिका वरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद देवी भागवतासारखा एक महान ग्रंथ या पर्व काळामध्ये श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यापैकी जर कोणी उपस्थित असेल तर समाजातले विविध मान्यवर या ठिकाणी उभे आहेत. अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. काल आपण पाहिलं म्हणजे ऐकलं की मुळात देवी भागवत हा ग्रंथ काय आहे. आपल्याला वाटतं की काहीतरी देवीबद्दल सांगितलं. शक्तीचा ग्रंथ आहे बरं. शक्तीची उपासना जिथे जिथे आहे ना, शिवाजी महाराज नाही का काय म्हणतात सिरियल मध्ये आपल्याला आठवतं, जगदंब 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 नाही का. संकटकाळी काय म्हणतात बघा, आठवतं. पाहिलं आपण सिरियल मध्ये, आपण सिरियल मध्येच पाहिलंय बरं. त्यामुळे तेच आठवायचं. जगदंब म्हणजे उपासना कोणाची आहे? जगदंबेची उपासना आहे. तलवार दिली आहे कोणी, त्याच्यामुळे हे सगळं उभं राहिले बरं का. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणी, द्वारकेचे राणे पांडवा घरी. काल आपण पाहिलं व्यासांच्या खुणा कुठल्या, तर त्या व्यासांच्या खुणा म्हणजे ही 18 पुराण आहेत. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. कुठे सापडतायत ही रत्न? व्यवहारात रत्न मिळवायचं असेल ना, फार कष्ट पडतात बरं. आणि मिळालं तर ते सांभाळायला अधिक कष्ट पडतात. लक्षात माऊलींच्या हातात तर हा खजिनाच लागलाय. सगळे संत, सगळ्या संतांनी याच गोंदवलेकर महाराजांनी काय काय केलंय? नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. म्हणजे
पुराणातला एक एक मुद्दा पकडला आणि तो हायलाईट केलाय बरं का त्यांच्या आयुष्यभर जीवनामध्ये. नाम सर्वश्रेष्ठ साधन सांगितलं जे त्यांनी अंगीकारलं. येथे व्यासादिकांच्या मती तोची मेखला मिरवती. मंगलमूर्तींचं वर्णन आहे बरं का, पहिल्यांदाच आहे सुरुवातीला. चोखळपणे झळकती पल्लव सरता. अनेक ठिकाणी आहेत बरं का, मी अगदी सुरुवातीचे 2-3 मुद्दाम. आणि मग शारदेचं वर्णन केलं. शक्तीशिवाय काही नाही बरं का. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कथा कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी. नाही का, ज्ञानेश्वरी सांगितली ती कुठे सांगितली? मोहिनी राजाच्या मंदिरात नाही बरं का, बाहेर बसायला लागलं. आणि ज्या खांबाला टेकून बसले त्याचं आज मंदिर आहे. मोहिनी राजाचं मंदिर म्हणजे नाही का, जगदंबेचा अवतार आहे. आणि पुढे म्हणाले, भानुसेनी तेज धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. नाही का, एकदा सूर्योदय झाला ही काही वेगळी गरज नाही. तैसे व्यासमती कवळले मिखे विश्व. व्यासाने हे सगळं इतक्या व्यवस्थितपणे सांगितलंय ना, फक्त आम्हाला पहावे पुराणी व्यासाची. हे केलं पाहिजे. काल आपण पाहिलं की भगवान गोपालकृष्णांच्या जीवनामध्ये जेव्हा संकट आलं ती कथा आपण काल विस्तृत पाहिली. आणि मग त्याच्यानंतर अजून एक कथा येते. ती कुठली आहे तर पुराणकार सांगतात की राजा ऐक, एकदा अगस्त्य मुनी कार्तिकेयांकडे गेले आणि कार्तिकेयांना हा प्रश्न विचारलाय बरं का, की तुम्ही मला देवीचे जे चमत्कार आहेत ना, देवी भागवत हा म्हणजे बाकीचे ग्रंथ असे आहेत ना की ज्यात थोडं तरी लॉजिक वापरतात. देवी भागवत हा फक्त आणि फक्त मॅजिकचा ग्रंथ आहे. याचं कारण हे कसं घडलं, असं कसं शक्य आहे, असं इथून पुढे वाटणार आहे बरं का. अशक्य, मी काल सांगितलं ना, अशक्य हे शक्य करतील स्वामी. शक नावाचं वाचलं आहे. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे म्हणजे ती जगदंबा आहे, तिला काही शक्य आहे बरं का. नाही का, म्हणजे मी इथे करतोय देवी भागवत, ते आमच्या घरातल्या जगदंबेनं परवानगी दिली म्हणून करतोय. आहे की नाही असं सांगा, तिला विचारून सांगतो. तसंच आहे. एकदा श्राद्धदेव मनुदेव सूर्याचे पुत्र सांगितले. त्यांचे पुत्र विवस्वान आणि त्यांचा पुत्र श्राद्धदेव मनु. माहिती आहे आपल्याला, मनुस्मृती एवढं तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना. मनुस्मृती लिहिणारे क्षत्रिय आहेत
राजे आहेत त्या राजांनी सांगितलं की कसं वागायचं. मनुस्मृतीचा आणि ब्राह्मणांचा काही संबंध नाही. ते राजे आहेत ना, रुद्र क्षत्रिय आहेत ते, पक्क लक्षात ठेवा. झालं. या श्राद्ध देवाला पुत्र नव्हता. मग त्यानं पुत्र काम इष्टी, पुत्र कानिष्टी, पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून जो यज्ञ करतात त्याला पुत्र कानिष्टी असं नाव आहे. आपल्याला हे नाव माहिती, दशरथ राजांनी केलं होता त्याच्यामुळे माहिती. तो करायचा ठरवलं आणि वसिष्ठांना बोलवलं. वसिष्ठ फार जबरदस्त आहेत या सगळ्यांमध्ये. वसिष्ठांना बोलवलं, त्यांना सांगितलं की असं असं यज्ञ करायचा, काय यादी पाठवा. यादी कोणाला व्हॉट्सअप करू म्हणाले, हिच्या मोबाईलवर का. आता स्वामीजी पण आतमध्ये म्हणले बरं का, ही जेव्हा म्हणेल तेव्हा. अरे हिला विचार पर्यायच नाही बरं का, शक्तीशिवाय पर्याय नाही. मी तर रोज सकाळी निघता बरं का, दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंधे करुणा विस्तारी. आरती केल्याशिवाय बाहेरच पडत नाही, घरातल्या जगदंबेचं सांगतोय. ती जर प्रसन्न असेल ना आपल्यावरती तर हे सगळं करता येतं, नाहीतर अवघड आहे. झालं. त्या यज्ञाला सुरुवात झाली आणि याचं लक्ष बाहेरच आहे. कोण आलंय, कोणाचा फोन वाजतोय, मला बऱ्याच वेळा बहुतेक घरातल्या भगिनी वर्गाला माहिती असतं बरं का, घरात कुठे काय ठेवलंय. सत्यानाची जर पूजा असेल ना आणि ते जर गुरुजी आले वेळेआधी 5 मिनिटं तर फार गडबड होते बरं का यजमानांची. ते म्हणतात जरा एक 5 मिनिटं बसा, मी हिला विचारतो काय काय तयारी केली. सगळी तयारी खरं तर झाली आहे बरं का, आणि तो राजा काहीतरी गडबडीत आहे. त्या यज्ञाकरता काही मंडळी लागतात विशेष. त्यातला जो होता म्हणतात, म्हणजे जो संकल्पापासून सगळं सांगतो त्याला होता असं म्हणतात. त्यावेळेचा जो होता दुसरं होता मराठी आहे, पहिलं संस्कृत. त्यावेळेचा जो होता त्यानं विचारलं, बरं याला मुलगा हवा होता, त्यानं विचारलं ती जी कोण त्याची पत्नी होती, काय कसला संकल्प करायचा. ती म्हणाली मुलीचा संकल्प करायचा. झालं. त्यानं सांगितलं, म्हणा काल आपण पाहिला सगळा संकल्प काय काय मागतो त्याचा. झालं. यज्ञ झाला. यथाकाल काय राणीला दिवस गेले, 8-9 महिने सरले, कन्यारत्न प्राप्त झालं. हा जो मनू आहे ना, तो म्हणाला यज्ञ असफल झाला, मला मुलगा पाहिजे होता. मला मुलगा पाहिजे म्हणजे त्याला पुढे राज्याकरता कोणीतरी पाहिजे बरं का. मुलगी नको अशातला भाग नाही, तिथे दिलंय. राज्य सांभाळायला कोणीतरी पाहिजे. मुलगी परक्या घरी जाणार ना. आमचे गुरुजी म्हणतात देवाचं ज्यांच्यावरती प्रेम आहे त्यांना देव मुलगा देतो, आणि ज्यांच्यावरती अति प्रेम आहे त्यांना मुलगी देतो. का
परक्याकडे तिनं दोन्ही कुळाचा उद्धार करायचा आहे म्हणून, बरं का, दोन्ही कुळाचा उद्धार करायचा आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. झालं, यानं वसिष्ठांना बोलवलं. म्हणाला मला मुलगी झाली, यज्ञ सफल झाला नाही, मला मुलगा हवा होता. मग त्यांनी लगेच बघितलं त्यावेळेला कोणाकोणाला आपण बोलवलंय, त्यातला होता कोण होता त्याला बोलवलं. तो म्हणाला, त्याला सांगितलं मला मुलगी झाली. तो म्हणला यज्ञ सफल झाला. मुलीचा संकल्प सांगितला होता. तो म्हणला तुम्हाला दक्षिणा कोणी दिली? असं नाही सांगितलं, कळावं म्हणून सांगतो. दक्षिणा कोणी दिली? तो म्हणाला माझं काय आता दोष नाही, मी एकदा तुम्ही जो सांगितला, राणी साहेबांनी सांगितलं मला मुलगी हवी, मी मुलीचा संकल्प केला, मुलगी झालेली आहे, माझ्या दृष्टीनं यज्ञ सफल झालेला आहे. काय करूया? वसिष्ठ म्हणाले, महर्षी वसिष्ठ नारायणाचे. ते म्हणाले नारायणाला शरण जाऊ, त्याला सांगू असं असं झालंय बाबा, काय योजनेमध्ये काही बदल करता आला, ठीक आहे. बघा, हे फक्त आत्ताच होतंय असं नाही बरं का. आपण जे बघतो ना आत्ता व्यवहारामध्ये लिंग परिवर्तन, जेनेटिक्स मध्ये बदल चाललाय बरं का, हे शक्य हे मंत्राने झालंय बरं का. आजही असे मंत्र आहेत. आमचे फडके काका आहेत ना, दीपक काका आहेत ना, फडके गुरुजी आहेत की नाही, असे आपले ते मंत्र सांगतात बरं का. अमुक अमुक इथे खूप पाऊस पडतोय, ते मंत्र सांगतात, तो मंत्र लिहायचा कागदावरती, त्यांचा अभ्यास आहे त्याचा, आणि ते थांबतं. मध्ये अमेरिकेला काय वादळ झालं ना सगळं, तर त्यांनी कोणीतरी त्यांच्या ओळखीचे आहेत, त्यांनी असं सांगितलं की बाबा आमच्याकडे असं 4 तासांनी वादळ होणार आहे. तर त्यांनी त्यांना एक मंत्र पाठवला, काय एक यंत्र पाठवलं, चित्र काढून पाठवलं. ते तुम्ही गच्चीवर ठेवा म्हणले तुमच्या टेरेसवर. आणि झालं, त्याची जी काही रेडियस असेल, त्याची जी काही क्षमता असेल 2-2.5 किलोमीटर, तिथे काही झालं नाही बरं का. बाकी सगळीकडे वादळाचा तडाखा बसेल. आणि याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांचं रिसर्च पेपर आहेत, हे सगळं उपलब्ध आहे यूट्यूबवरती. म्हणजे आपलं मंत्रशास्त्र किती पुढे गेलेलं आहे काळाच्या, केव्हापासून आहे. आणि बघा, त्यांनी नारायणांची तपश्चर्या चालू केली. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा. नारायण नारायण
यज्ञ हे भगवान महाविष्णूंचं मुख सांगितलं म्हणून त्यांनाच का बोलवलं म्हणून सांगितलं. आपल्याला प्रश्न पडतात बरं का असेल नंतर 6 महिने सांगितलं, पण त्यावेळेला हे नाही सांगितलं. नारायण म्हणाले काय काय अडचण आहे, म्हणाले असं असं जा, ठीक आहे घरी जा. घरी जाईपर्यंत त्या मुलीचा मुलगा झालेला असेल. हो, वाटते की नाही बापरे कसं शक्य आहे. हे असंच आहे बरं का सगळ्या देवी भावातल्या कथा. म्हणून ते काय नेमकं काय सांगायचं आहे ना, शक्ती काय करू शकते, तर हे काहीही करू शकते बरं का. तिला काय आवड आहे, तिचा खेळ आहे हा सगळा. घरी आले, छान मुलगा झाला होता. बरं त्याला राज्य द्यायचंय ना पुढे, त्यामुळे त्याला तयारी करायला पाहिजे. छान व्यायाम वगैरे करायला लावला त्याला. एकदम असा घोडेस्वारी नाही का, जोर बैठका नाही का, जी पोस्ट सांभाळायची पुढे आपल्याला त्याच्याकरता आधी तयार नको का व्हायला. का उगाच आपलं माझा मुलगा आहे म्हणून पंतप्रधान करा नाही का. चालून दाढी फक्त वाढली बरं का, अक्कल काही वाढली नाही. काय डोळे काय मारतो, मिठ्या काय मारतो काय ना, काहीतरी तर योग्यता तर पाहिजे ना, काहीतरी समजलं तर पाहिजे काय लिहिलंय. बरं काय लिहिलं हे तर वाचता आलं पाहिजे त्याला, म्हणून याला वेदपाठ शाळेत घातलंय बरं मी इथलं सांगतो. आणि एकदम असा तयार 16 वर्षात झाला, मस्त मसल्स छान झालं. घोडेस्वारी करायची, शिकार करायची. शिकार त्यांना मान्य आहे बरं का, क्षत्रियांना राजांना शिकार मान्य आहे. का तर त्यांना रक्त पाहून चक्कर येऊ नये बरं का. माझ्यासारख्याने काय जो वरण भात तूप मीठ खातोय त्याला रक्त पाहिलं तर कसं होईल, सवय नाही ना आपल्याला. ज्याला लढायचं आहे त्याला ती सवय पाहिजे बरं का. नाही का, डॉक्टर जर इंजेक्शनला घाबरायला लागले तर आपलं कसं होणार. हा, एकदम तयार झाला आणि असे छान काही मित्रांना घेतलं, काही स्वार आहे त्याच्याबरोबर शिकारीला म्हणून गेला. हिमालयाच्या आसपासचा सगळा परिसर आणि एकदम भरधाव वेगाने, काय एक समोर शिकार होती त्या भरधाव वेगाने घोडा चाललाय बरं का. आणि जाता एका अरण्यामध्ये हे सगळे जण गेले. हे सगळे जण अरण्यामध्ये गेले आणि पुन्हा ह्या मुलाची मुलगी झाली. बरं त्याचीच असं नाही, त्याच्या बरोबर जे सगळे होते ना त्या सुद्धा सगळ्या मुली झाल्या. इतकंच नाही, जे घोडे होते त्या सगळ्यांच्या घोड्या झाल्या. आता घोड्या झाल्या हे कळेल लोक सगळ्यांना नाही का. शब्दप्रयोग आहे ना, केवढा मोठा घोडा झाला असतो. बहुतेक प्रत्येक वडिलांना हे वाटतंच बरं का, एवढा घोडा झाला तरी याला काही कळत नाही. असं कसं झालं एकदम म्हणाले. तर ऐका, ही पुराण अशी आहेत बरं का, कथेतून कथा आणि मग परत ते रिव्हर्स सोडवत यायचं फार अवघड असतं. नेमकं काय चाललंय, कुठली कधी कोण सांगताय ना त्यालाही कळत नाही नेमकी कुठल्या कधी वस्तू सुरुवात केली आहे. म्हणजे म्हणून मग मध्ये मध्ये नामस्मरण, म्हणजे तो जर आतला झोपला असेल तर तो जागा होतो. तेवढ्या करता यायचं फार 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 वर्षापूर्वी नाही का. वन्स अपॉन अ टाइम इतकंच म्हणा, आता कळलं. महादेव आणि पार्वती माता फिरत 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 त्या वनामध्ये आले आणि ते बसलेत बरं का दोघं.
वामांके गिरिजानने कटितटे, डाव्या अंकावरती माता बसली आहे शिवजी, आणि तिनं असं छान खांद्यावरती डोकं ठेवलं शिवा. पती पत्नी आहेत मध्ये. आणि योगायोगानं त्याच वेळेला सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 जण शिवांच्या दर्शनाकरता म्हणून आले. बरं, ते काय कैलासावर गेले, इकडे तिकडे फिरतात, कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत शिवजी, शिवजी कुठे आहेत शिवजी. त्यांना समोर दिसले शिव पार्वती दिसले. त्यांनी काय नाही, नमस्कार केला, झालं, दर्शन झालं. आणि त्यांनी नमस्कार केव्हा केला तेव्हा माता एकदम, तर बघा अशा बसल्या, एकदम सावरून बसल्या आणि रागावल्या. बरं का शिवा काय आहे म्हणले, कळत नाही त्यांना. शिवजी म्हणाले, अगं आपलीच बाळ आहेत, साक्षात्कारी पुरुष आहेत, त्यांना काय असा भेद नाही. बरं, त्यांच्या दृष्टीने हे सगळं शिवशक्तींचं आहे, त्यामुळे त्यांनाही काही. पण माता रागवल्या. आता जर पत्नी रागवली तर काय अवघड होते परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती. असं कसं म्हणाले, कोणी यावं आणि कधीही यावं, तुम्ही काहीतरी याचा बंदोबस्त करा. म्हणून त्यांनी त्या सगळ्या वनाला शाप दिला की इथे जो कोणी पुरुष येईल तो या टेरिटरीमध्ये आत आला की त्याची स्त्री होईल. बस म्हणाले, खुश. हे म्हणजे कसं काय, आग सोमेश्वरी आणि बंब बघा, सगळ्यांना शाप दिला. बरं का, वना, बरं प्राण्यांना काही फरक पडत नाही ना, त्यांना कळत नाही. लक्षात येते का तुमच्या, प्राणी पण फिरतायत तिथे, पण त्यांना काय, स्त्री झाली काय किंवा पुरुष असला काय, त्यांना काही फरक पडत नाही. कळतं कोणाला, म्हणजे फरक कोणाला पडतो, ज्याला कळतं त्याला फरक पडतो. झालं ना या सगळ्यांच्या. आता या सगळ्या स्त्रिया झाल्या, जाणार कसं ना, घरी जाणार कसं, काय 3-4 महिने तिथे काढले. बरं का, या मुलाचा जेव्हा मुलाची मुलगी झाली आहे त्याच्यानंतर विवाह झालाय असं होईल. आणि कुणाशी झाला तर बुधाशी झाला. हिला हिचं नाव. आणि या दोघांपासून पुरुरवा नावाचा, वाचू नका, पुरुरवा नावाचा मुलगा झाल्याचा उल्लेख आहे. त्याला त्याचाही कंटाळा आला. काय मुलगा, त्याला कळेपर्यंत तो मुलगा झाला होता आणि हे असं काय अचानक विचित्र झालं. पुन्हा गेले वसिष्ठांकडे, म्हणाले गुरुदेव. ते म्हणले, आता प्रॉब्लेम माझा नाही, मी एकदा अपग्रेड करून दिलेला आहे, आता नाही म्हणाले. आता मग काय करूया, नारायणांना विचारू. नारायण म्हणाले, मी काही करू शकत नाही, ऑर्डर वरची आहे, शिवांची. झाले, गेले. कैलास राणा शिवचंद्र माऊली फणेंद्र माथा बरकटी झाला, आरोग्य सिंधू भव दुःख आहे, तुझं विण शंभो मज कोण काही. झालं. शिवजी म्हणाले, मी पण काही करू शकत नाही, ऑर्डर कोणाची आहे म्हणाले, मॅडमची आहे, मी काही करू शकत नाही. एक करू शकतो, काहीतरी सूट, म्हणजे तिला काहीतरी नाही का गोड बोलून वगैरे. 6 महिने पुरुष, 6 महिने स्त्री. शाप तर एकदा शाप दिलाय म्हटल्यावर मला तर तो काही परत घेता येणार नाही. बरं, बायकोचं मन कसं मोडायचं, आपल्याला जो प्रश्न आहे तोच शिवांना पडलाय. बरं, शहासरीत कळखोल असतात, तोच प्रश्न पडलाय. बरं का, झालं.
आता 6 महिने हा पुरुष आहे, 6 महिने स्त्री आहे. बर, पुरुष असताना सुद्धा याच लग्न झालं आणि स्त्री असताना सुद्धा, म्हणजे आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं, पण हा त्यालाही कंटाळला. 6 महिने पुरुष 6 महिने स्त्री, काय करूयात? म्हणून त्याने वसिष्ठांना विचारलं बरं का, की आता बास झालं यातनं, सगळ्यात मला कंटाळा आलाय, किती किती करायचं असं. तेव्हा ते म्हणाले की शिवांना ऑर्डर कोणी दिली आहे? जगदंबेनं दिली आहे. तेव्हा तू जगदंबेच्या श्रीमद देवी भागवताचं श्रवण कर. या श्रवणानं तुला कायमचं पौरुषत्व प्राप्त होईल, पुन्हा तुझी स्त्री होणार नाही. का? कारण भगवतीला जे शक्य आहे ते बाकी कोणालाही शक्य नाही. म्हणून त्यानं देवी भागवताचा पाठ केला, देवी भागवत श्रवण केलं. हे कधी केलंय बरं का? तर या महिन्यात केलेलं आहे, अश्विन महिन्यामध्ये केलेला आहे. हा जो काळ आहे ना, हा देवी भागवताकरता अत्यंत पवित्र सांगितलेला आहे. शक्तीची उपासना आहे, पण ते ही रंगाची साडी आणि ती रंगाची साडी याच्या बाहेर जातच नाही. त्याच्याकरता नाही आहे बरं काय, शक्तीची उपासना आहे. त्याला पुन्हा पौरुषत्व प्राप्त झालं आणि मग तो यथाकाल पुढे मुक्त झाला, अशी कथा आहे. त्याच्यानंतर अजून एक कथा आली बरं का, म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सुद्धा देवी भागवताचा पाठ केल्याची कथा आहे. पुढे येणार आहे ती कथा. राम रावण युद्धाच्या आधी नारदांनी सांगितलंय त्यांना, देवी भागवताचा पाठ केल्याशिवाय शक्ती जी लागणार आहे ना, ती त्या शक्तीचं आवाहन करावं लागणार बरं का. अशी ती पण कथा आहे. पुढच्या कथेकडे जाण्यापूर्वी थोडं नाम घेऊया आणि मग पुढच्या कथेकडे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अजून एक कथा आली, ऋतवाक नावाचे मुनी. ऋत म्हणजे सत्यापेक्षाही सत्य. आपण म्हणतो ना, ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवक्तारम. ऋत या ऋतवाक मुनींना एक पुत्र झाला. पण तो मंद बुद्धीने बोलला.
बरं, काय असतं, मुलं जर चांगली निपजली तर म्हातारपण बरं जातं बरं का. नाहीतर असं म्हणतात, मुलं जर चांगली निपजली नाही तर काय नरक यातना भोगायला लागतात. देवी भागवत म्हणतात, नरक यातना मेल्यावर नाही भोगायला लागतात, ते जिवंतपणीच भोगायला लावतात माझ्या आई बाबाला. चांगली निपजली तर ठीक आहे, नाहीतर आहेच. आपण पाहतो समाजामध्ये. यांनी विचार केला की मी तर आतापर्यंत असं कुठलंही कर्म केलं नाही ज्यानं असं काही व्हावं, माझ्या पत्नीनेही काही असं केलेलं नाही, तर मग असं का व्हावं. म्हणून ते गर्गाचार्यांकडे गेले. गर्ग संहिता नावाचा एक फार मोठा ग्रंथ आहे बरं का, ज्योतिषशास्त्रावरचा. ज्योतिष म्हणजे काय, गणित आहे बरं का, विशिष्ट गणित आहे. त्यातल्या फॅन्टसीत जायचं नाही आपण, त्यातल्या फॅन्टसीत जातो. आपली पत्रिका म्हणजे आपला जन्म झाला तेव्हा आकाशामध्ये जे काही ग्रह तारे कुठल्या ठिकाणी होते त्याचा काढलेला फोटो. आपण किती वर्षाचं झालं तरी बदलतो का लहानपणीचा फोटो, तसंच आहे. त्यामुळे कायम तीच राहते आणि त्याच्यावरनं कळतं मग आपलं वय किती बाबा, आत्ता 42 43. मग त्याच्यावरनं काय आत्ता काय परिस्थिती आहे त्या सगळ्या ग्रहांची तारकांची, त्याच्यावरून सगळं साधारण अंदाज बांधले जातात. आणि ज्योतिर्विलास नावाचा एक ग्रंथ आहे, तो पण ज्योतिषशास्त्रावरचा आहे. बहुतेक पुण्याचेच एक त्यांनी लिहिला, 3-4 पिढ्या खपून तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केलेला आहे. सुशीलो मातृपुण्येन, चांगलं शील कशामुळे येतं. श्लोक असा आहे, सुशीलो मातृपुण्येन, आईच्या पुण्यामुळे मुलं चांगलं वर्तन करणारी होतात. पितृपुण्येन चतुरः, वडिलांची जी काही पुण्याई आहे त्याच्यामुळे मुलं हुशार होतात बरं का. किंवा ज्यांचं काय 10वीला पुन्हा बसायला लागलं असेल तर एक टीप सांगतो, वडिलांना विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात करावा, म्हणजे पुण्य वाढवा. थोडक्यात काय तर ते पास होईल ना पुढच्या वेळेला. नाहीतर आपलं चालू आहे मार चाकतो बरं मार चाकतो, तसं नको. मुलाला ओरडायचं नाही बरं का. एक मुलगा होता, बाबांकडे गेला, बाबा बाबा प्रगती पुस्तक. बघितलं तर ते बाबांनी बघितलं असं म्हणता येत नाही, बापानं बघितलं असं म्हणायला पाहिजे, कारण ते त्याशिवाय ते येत नाही बरं का. बघितलं, मला कार्ट्या 2 मुस्कडात मारल्या पाहिजे, तुझ्या गणितात नापास झालायस तू. तो म्हणाला, बाबा हे तुमचं प्रगती पुस्तक आहे, मला कपाटात सापडलं म्हणून मी तुम्हाला. आलं का लक्षात. त्यामुळे काही काळजी करू नका. वडील कितीही ओरडले ना तरी आपल्याला माहिती असतं, म्हणजे अभ्यास करू नका असं नाही बरं का. प्रयत्न केलेच पाहिजेत बरं का. पितृपुण्येन चतुरः, दाताच वंश पुण्येन, आधीचं जे काय असेल ना त्या सगळ्याच्या पुण्याईवर ठरतं याचं दातृत्व किती. आणि सगळं काही सगळं काही आई वडील यांच्यावरती अवलंबून नाही बरं का.
आत्मपुण्येन भाग्यवान. त्याचं जे काही आहे साठलेलं त्या सगळ्यांना त्याचं भाग्य ठरतं. नाही का? आपण म्हणतो ना, अचानक कसं काय याचं भाग्य उजळलं. अचानक कसं काय? अचानक वगैरे नाही बरं का. ते भाग्य उजळण्याची तारीख मागे कधीतरी नक्की झाली असते. आज ते एक्झिक्यूट होतं, लक्षात ठेवा. तीन प्रकारची प्रारब्ध सांगितली. एक आहे स्वेच्छा प्रारब्ध, दुसरा आहे परेच्छा प्रारब्ध आणि तिसरं आहे अनिच्छा प्रारब्ध. स्वेच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेनं आलेलं. अनिच्छा म्हणजे नको आहे पण भोगावं लागणार आहे. नाही का? पूर आले, भूकंप आले, कोणाला हवं असतो पण भोगावं लागणार आहे, भोगावं लागतच. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे परेच्छा प्रारब्ध. म्हणजे काय? समजा दोन मित्र भेटले. थोडं जड तुम्ही खरं ऐकणार यात बरं का, पण चेहऱ्यावर असं वाटतं की फारच जरा काहीतरी, म्हणून सोपं करून सांगतो. दोघं मित्र भेटले बरं का, शाळेतले अगदी जुने, काय 15, 20, 25 वर्षांना भेटले. हा म्हणला काय रे शहाण आहे, तो म्हणला काय रे राहणे, गळ्यात गळे घातले वगैरे, छान मस्त. चल म्हणला चहा पिऊ. नाही रे म्हणला मला चहा नको, मला ऍसिडिटी होते. नाही रे चल पिऊ, मला माहिती मस्त हॉटेल. बघा दोघं हॉटेलमध्ये गेले. हा म्हणला अरे चहा काय, इथं वडा पण मस्त मिळतो. तो म्हणला दुसरा ज्याला चहा नको होता तो म्हणला बरं का, मला वडा पण इथला मस्त मिळतो. तो म्हणला नाही रे नको वडा मिळतो. तो म्हणला नाही कसं, तू मला चहा प्यायला आणलंस ना, आता मी तुला वडा खायला घालतो. बघा आता वडा हे याचं स्वेच्छा प्रारब्ध आहे, चहा हे त्याचं स्वेच्छा प्रारब्ध. पण ज्याला चहा नको त्याला चहा प्यायला लागतो, आहे की नाही? ते झालं त्याचं परेच्छा प्रारब्ध, त्याची इच्छा आहे म्हणून. नाही का? गोळी असते आपल्याला पण आग्रह करतात घ्यावं अजून थोडंसं श्रीखंड, घ्यावं अजून थोडंसं श्रीखंड. आपल्याला काही दुसऱ्याचं मन मोडवत नाही ना. देतो 2 मिनिट. आपल्याला काही दुसऱ्याचं मन मोडवत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं बरं का, आपल्याला काय वाटतं, खावं असंच वाटत असतं बरं का, पण आपण बघतो आग्रह कोण करतंय का. असं कसं त्यामध्ये लहान मुलं एकदम बघा ना, त्याला जाण झाली लगेच उभा राहिला. त्यांना काही वाटत नाही कोण काय म्हणेल, कोण काय. गर्गाचार्यांकडे गेले आणि गर्गाचार्यांना म्हणाले असं असं हा काय मंदबुद्धी निपजला, याच्यापेक्षा नसता समजा पुत्र तर मी अधिक सुखी होतो ना, कारण त्याला सांभाळणं आणि हे सगळं बाकी गोष्टी फार अवघड आहे. कशामुळे झालं? गर्गाचार्यांनी गणित मांडलं ते सगळं. म्हणाले हा रोहिणी नक्षत्रामध्ये जो दोष आहे त्याला गंडांतर योग असं म्हणतात. या गंडांत योगामध्ये याचा जन्म झाल्यामुळे हा मंद बुद्धी निपजला. याला तुम्ही किंवा तुमची पत्नी या दोघांच्या पत्नी घेतल्या किंवा त्याचे दोष नाही, याचा जन्म अशा वेळेला झालेला आहे, म्हणून हा मंद बुद्धी आहे. वृत्तवाकांचं तेज इतकं आहे, सामर्थ्य इतकं आहे, तपश्चर्या इतकी आहे, ते तिथनं बाहेर पडले, जल घेतलं आणि म्हणाले ज्या नक्षत्रामुळे हे असं झालंय ते सगळं नक्षत्र आकाशातून जमिनीवरती पडू दे आणि सोडलं होतं. एकदम आकाशातून ते नक्षत्र खाली पडलं. हो वाटते का हो खरं? नाही ना.
वाटतंय? हा, लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती उल्कापात झाला होता आणि तो पडला होता. हे आपण पुस्तकात वाचतो तेव्हा खरं वाटतं की नाही? ते याच्याशी जोडा, ते याच्याशी जोडा बरं का. वाजव खाली बस, आरतीला वाजव. शांत बस, बस खाली, उभं नको राहू. कुठे पडलाय माहिती का तो? सध्याचा जो गिरनार पर्वत आहे त्याचं नाव कुमुद पर्वत असं होतं बरं. त्या पर्वतावरती तो पडला आणि तो पडत असताना एकदम असा खाली आला आणि त्याची कन्या झाली. कशी झाली हे काही देवी भागवतात लिहिलं. त्याची कन्या झाली बरं का. इतकं हे विलक्षणच आहे बरं का. काय आपल्या कळण्याच्या पलीकडचं आहे. काय लिहिले बघा ना. बरं हे महात्म्यात चाललंय अजून. प्रमुच नावाचे ऋषी, त्यांचा आश्रम तिथे त्यांच्या आश्रमाच्या बाहेर ती कन्या बर छोटी बालिका आहे अगदी. प्रमुचांनी तिला उचललं आणि रेवती नाव ठेवलं. झालं आता काय तिचं पालन पोषण करतायत. त्यांच्याकडे ते अग्नीचे उपासक आहेत. म्हणजे मौंजी बंधनाच्या वेळेला जो अग्नी मिळतो तो अखंड सांभाळायचा असतो. तो जाताना बरोबर न्यायचा बरं का. त्रिकाल त्याच्यामध्ये समिधा हवन करायचं. असे अग्नीचे उपासक आहे. यथाकाल ती कन्या मोठी झाली आणि मोठी झाल्यावर काय कन्येची काळजी लागते नाही का. एकदा कोणाशी तरी हिचा विवाह झाला म्हणजे मोकळा. ते काय ऋषी असले तरी त्यांना काय काळजी नसणार तो. हे बघा बाप श्रीमंत असला काय किंवा गरीब असला काय कन्येची काळजी लागतेच बरं का. कधी लागते? जेव्हा आई सांगते ना अहो आता ही मोठी झाली बरं का, हिच्या विवाहाचं बघा. मोरोपंत म्हणाले कन्येची काळजी घ्यायलाच पाहिजे बरं का. केव्हा जास्त घ्यायला पाहिजे? उपवर कन्या होता एकदा ती कन्या उपवर झाली. मोरोपंत हे बारामतीचे बरं का. बारामतीचे जे आहेत त्यांना मुलीची काळजी फार बरं का. म्हणजे बाकीच्यांना आहेच पण बारामतीकरांना अधिक आहे मला सांगायचं. उपवर कन्या होता पितयाच्या हृदयात कातरते. काय होतं म्हणाले की त्याचं हृदय कातर होतं बरं का. 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष जिला सांभाळलं असं मी फार पूर्वी म्हणत असे बरं का. आता म्हणतो 35 वर्ष 40 वर्ष 45 वर्ष जिला काय तळ हाताचा काय वय पुढे गेली तो अवघड आहे गेली. कसा चालणार? सृष्टीचा क्रम आहे ना हा सगळा. एकदा वय मोठी झाली ना की फार विचार पक्के होतात बरं का. मंदारनी तर मला सांगितलं बरं का मुंबईला असताना काय काय घडले तसं. मी काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवतो बरं का. कीर्तनात प्रवचनात वापरता येतात ते.
नाही का, स्टारबक्स, बरोबर ना? बरं का हॉटेल चुकलं काय? सीसीडी मध्ये हा कॅफे कॉफी. काय येणाऱ्या श्रोत्याची पक्की खबर पाहिजे बरं. त्याला मुद्दाम बोलवलं मी आज, म्हणलं अरे आज ये. उपवर कन्या होता पितयाच्या हृदयास कातरते, सासर सागर पार कशी जाय. का कातर होतं म्हणाले पित्याचं हृदय? कातर सासर सागर पार कशी जाय, हेची कातरते. आणि असं आहे की आपण ज्याचे उपासक आहोत ना, त्याला हा प्रश्न विचारावा लागतो की आता काय पुढे काय. तसं ज्यांनी अग्निनारायणांना विचार की अग्निनारायणा, ती आता वयात आली आहे, तर तिच्याकरता योग्य वर मिळाला पाहिजे. आपण ज्याचे उपासक आहोत फक्त लक्षात ठेवा बरं का, उपासक म्हणजे रोज आपण ज्याची भक्ती करतोय, नमस्कार करतोय, काहीतरी स्तोत्र म्हणतोय, रोज 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 बघा रोज, ते आपल्याला काही ना काहीतरी सिग्नल देतात बरं का, सिग्नल देतात आत्ताच्या भाषेत. चोखामेळांची कथा आहे. पत्नी गर्भवती आहे आणि अगदी आता काय कधीही प्रसूत होईल अशी वेळ आहे बरं का, संध्याकाळ झालेली. आणि तिनं सांगितलं बरं का की अहो पलीकडच्या गावात जाऊन तुमच्या बहिणीला बोलवा, निरोप पाठवा. कधी आता मला काय पोट दुखायला लागलंय, कळा सुरू झालाय. ते निघाले बरं का पलीकडच्या गावात. तर जायचं, बहिणीला बोलवायचं आणि घेऊन यायचं. आले पांडुरंगाच्या इथे आणि पाहिलं तर वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन चाललं. नामदेवांचं कीर्तन म्हणजे काय? प्रत्यक्ष नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता लोचनी येत पाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी. नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता लोचनी येत पाणी. वये येतो स्वये येतो श्रवणास कैटभारी, स्वये येतो श्रवणास कैटभारी, स्वये येतो. मधु आणि कैटभ या राक्षसांना ज्यांनी मारलं, तो हरी म्हणजे शत्रू. रामचंद्रांचं एक नाव आहे रावणारी, रावणाचा हरी. कैटभाला मारलं म्हणून कैटभाचा हरी. फक्त हा न्याय पुजारी या शब्दाकरता वापरायचा नाही.
फक्त लक्षात ठेवायचं. नाही तर आपण बरोबर कुठे शब्द म्हणजे कुठले शब्द कुठे तोडू ना काही सांगता येत नाही. स्वये येतो श्रवणास कैटभारी रंग चढता तै कीर्तनात भारी. पुढे नाचायचे हो पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग. जनाबाईंचे अभंग असतात. झालं. नामदेवराव उभे तो चोखा मिळा आवाज आला कानावरती. म्हणाले बस आता फक्त काय जय जय रामकृष्ण हरी ऐकू जाऊ. नामदेवांचं होते जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हा जयघोष सेवा नव्हता म्हणजे ज्ञानदेव तुकाराम नव्हता. नामदेवांचं कीर्तन चालतं. तुकोबा नंतरच आहे. पंढरीनाथ भगवान की बस झालं जय जयकार. आणि लगेच रूप पाहता लोचनी परंपरा आहे ना सुरू झालं. अहो चोखा मेळा रंगले. आमचे गुरुजी म्हणतात जोपर्यंत आम्हाला हे आवडत नाही ना तोपर्यंत आम्ही त्यात रमत नाही. बघा ना आपल्याला कितीही घाई असली तरी आपण पटकन व्हॉट्सअप चेक करतो की नाही तेवढ्याला. फार टोकाचं सांगू का? फार टोकाचं सांगू. एखादा कोणी गेलाय ती बांधाबांध झाली त्याला आणून ठेवला आणि सगळे म्हणतात आता चला उचला. पण त्यातला जो मास्टर आहे की नाही तो काय म्हणतो थांबा जरा 2 मिनिटं मग उचला. का? व्यसनाचा त्रास होत नाही बरं का इतका तो रंगलाय त्याच्यावर. तसं हे आवडायला पाहिजे. ते आवडतं ना म्हणून कोणत्याही क्षणी ते सुचतं बरं का. आम्हाला परमार्थ मुळापासून आवडला पाहिजे मनापासून आवडला पाहिजे. नाहीतर ते सगळं वरवरच होतं बरं का. कधीही वाटलं ना तर ते छान किती कमी वेळ असला ना तरी जी काही साधन आहे ना ती आपण नित्य नियमानं आणि प्रामाणिकपणे बरं का केलीच पाहिजे. आपण बरीच कारणं शोधत असतो बरं का. रात्र झाली फार उशीर झालाय त्याच वेळेला जर टीव्हीवर काय वेबसिरीज लावली ना तर अर्धा तास सहज जातो बरं का. पण माळ ओढायची राहिली ना तर आपण ती बाजूला टाकतो बरं का. काय जी काही साधनं असेल ती
झालं, मूळ अभंग घेतला, निरूपण झालं आणि काकडा करूनच चोखामेळा घरी आले. बघा रात्रभर तिथे बसलेत नामदेवांचे. पहाटे काय 4:30-5 वाजले होते. घरी आले तेव्हा बाहेर पाणी ठेवलं होतं, पाय वगैरे धुतले. बाळाचा रडण्याचा आवाज आला बरं. तेव्हा तरी यांनी ओळखावं, काहीतरी गडबड झाली, आपण कुठल्या कामाकरता गेलो होतो काय. बायकोनं हाक मारली बरं का, हो हातपाय धुवून झाले की आत या बरं का. हातपाय धुतले, पाय पुसले, आत गेला. बाळ व्हायला नुकतंच जन्माला होतं, छान त्याला स्नान वगैरे घातलं होतं, स्वच्छ केलं होतं आणि ती काय स्तन्य देत होती बाळाला. चोखामेळ्यांना शेजारी बसून घेतलं पण बरं का, आणि म्हणाले की अहो असं सांगतात का कोणाला, तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, असं सांगतात कोणाला? असं नवऱ्या बायकोच्या प्रेमाबद्दल कधी कोणाशी बोलायचं असतं का? पुन्हा असं करू नका बरं का, पुन्हा असं करू नका. आणि तेव्हा चोखोबांच्या लक्षात आलं बरं का, अरे बापरे, मी काल घरातनं बाहेर पडलो होतो, ते बहिणीला बोलवायला म्हणून बाहेर पडलो होतो आणि तिकडे तर प्रत्यक्षात गेलोच नाहीये. ते म्हणजे का, काय झालं? नाही तुम्ही गेलात ना तर तासाभरात तुमची बहीण आली आणि तिनं माझं काय बाळंत पण इतकं छान केलं ना, इतकी व्यवस्थित नाळ तोडली ना, काही मला जाणवलं सुद्धा नाही बरं का. वेदना ज्या असतात ना प्रसूतीच्या, त्या मला अगदी किंचितही जाणवल्या नाही. तेव्हा यांच्या लक्षात आलं बरं का, आपण तर बहिणीकडे गेलोच नाही हो. तेव्हा ते आपल्या पत्नीला म्हणतात, कुठे आहे माझी बहीण? तेव्हा तिनं सांगितलं, ज्या वेळेला प्रसूती होते ना तेव्हा ते सगळं बाहेर येतं ना, ती जी सगळी वस्त्र आहेत ना, विटाळाची वस्त्र, विटाळाची वस्त्र धुवून वाळत टाकते बरं का बाहेर. चोखोबा बाहेर गेले बरं का बघायला. हिच्या लक्षात नाही आलं पण चोखोबांच्या लक्षात आलं बरं का. पांडुरंगाने साक्षात चरणावरती मस्तक ठेवलं आणि म्हणाले, अरे तुझ्या मंदिरात येण्याची परवानगी नाही आहे आम्हाला, कारण तुला आमचा विटाळ होतो, असा तू आमच्या विटाळाचे कपडे धुतोस, आमच्या विटाळाचे कपडे धुतोस. पांडुरंग म्हणाले, अरे तुम्हाला तिकडे यायची परवानगी नाही आहे, मला परवानगी आहे यायची. भगवंत येतात बरं का. आपण ज्याची उपासना करतो ना, नित्य नियमित ज्याची आराधना करतो ना, ते आपल्या मदतीला धावून येतात. लक्षात ठेवा, आपला विश्वास पाहिजे बरं का, पक्का विश्वास पाहिजे. तसे हे ऋषी अग्नीचे उपासक, यांनी अग्नी नारायणाला विचारलं की अग्नी नारायण असं असं आहे, काही काळजी करू नकोस. माले उद्या सकाळी हिचा पती तुझ्या दारावरती चालत येईल, काही काळजी करू नकोस. झालं. दुसरा दिवस उजाडला. ऋषी पुन्हा अग्निशाळेमध्ये गेले आणि दुर्दम नावाचा राजा, तो ह्या ऋषींच्या आश्रमात, तो रात्री म्हणजे आदल्या दिवशी कधीतरी शिकारीला निघाला होता
रात्रभर त्यानं काय प्रवास केला आणि त्याला लक्षात आलं की इथे दुर्गम प्रमोच ऋषींचा आश्रम आहे, तर सकाळी उजाडल्यावर आपण त्यांच्या आश्रमात जाऊया. म्हणून तो त्या आश्रमामध्ये आला आणि तिथे त्यांनी ह्या कन्येला पाहिलं आणि तिला विचारलं की श्लोकच असा आहे की प्रिये तुझे वडील कुठे आहेत, अशा अर्थाचा श्लोक आहे. बरं, हे तो तिला विचारतोय आणि अग्निशाळेतनं हे पाहतायत बरं का ऋषी. आता कल्पना करा, आपल्या मुलीला आपल्या समोर तिराईत व्यक्ती प्रिय म्हणून हाक मारते, आपलं काय होईल. पण त्यांचं तसं झालं नाही, असं कारण त्यांना माहिती आहे हाच हिच्याकरता योग्य वर आहे. झालं, तिनं सांगितलं अग्निशाळेत गेलेत म्हणून हा अग्निशाळेमध्ये आला. समोरच्या बाजूला अग्निशाळा होती. झालं, नमस्कार वगैरे केला, बाकी सगळं काय विचारपूस वगैरे झाली. त्यात काय काय विचारलं या सगळ्याचा उल्लेख आहे. म्हणजे तुझं राज्य कसं चाललंय, आई वडील कसे, काय अजून बाकी काय गोष्टी कशा. आणि शेवटी म्हणाले मी तुझ्या पत्नीबद्दल विचारलं नाही कारण तुझी पत्नी माझ्याचकडे वाढते. तो म्हणाला तुम्ही कसं काय ठरवलं. तो म्हणाला त्याला सगळं सांगितलं की मला असं काल अग्निनारायण सांगितलं. तो म्हणाला पण मला एक आशीर्वाद द्या, नुसतं लग्न कशा करता करायचं, मला असा आशीर्वाद द्या की माझा मुलगा मनु होईल, मन्वंतराचा अधिपती होईल, असा चांगल्या प्रजेकरता विवाह संस्कार कर. ते म्हणजे ठीक आहे, मी तुला तसा आशीर्वाद देतो. आणि हिला रेवतीला सांगितलं हा तुझा योग्य मुहूर्तावर तुम्ही दोघांनी लग्न करायचं, तू तुझ्या घरी, मी. ते म्हणजे छे मी नाही काही करणार त्याच्याशी. तारीख पण का नाही करणार. तुमची जर अशी इच्छा असेल बाबा की मी याच्याशी लग्न करावं तर मी रेवती नक्षत्रावरच लग्न करीन. बघा आता, पण रेवती नक्षत्र तर आकाशात नाहीच आहे. आपल्याकडे जे मराठी महिने आहेत ना त्यांची नावं ह्या नक्षत्रांवर आहेत बरं का. चैत्र महिना, चित्रा नक्षत्र, कल्पना करा नाही, प्रत्यक्षातच म्हणजे चंद्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी थोडा 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 वाढतो, पौर्णिमेला पूर्ण आणि पुन्हा कमी 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 होतो. तर यातल्या पौर्णिमेला जे नक्षत्र असतं त्या नक्षत्राचं नाव संपूर्ण महिन्याला दिलं जातं. आता एक होमवर्क देतो. इंग्रजी महिन्यामध्ये जे आहेत ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे कशावरनं ठरलंय. ऑगस्टस कोण होता. युट्यूब काय गुगलवर सगळं मिळेल, ते बघा, मला सांगा उद्या हे कोणावर दिलं. आपल्याकडे किती किती खोलवर विचार केला या सगळ्याचा. असे 12 डोंगर काढा, त्या ह्याच्यात जे नक्षत्र पौर्णिमेला आहे ना त्या महिन्याचं नाव आहे बरं का. अश्विन महिना, अश्विनी नक्षत्र आहे आकाशात पौर्णिमेला, म्हणून त्या नक्षत्राचं नाव सगळ्या महिन्याला दिलेलं आहे. हे शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की नाही. हे शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की नाही. हा, आपल्याला आपली संस्कृती शिकवली गेली पाहिजे का नाही. पण हिंदूंच्या धर्माबद्दल ते शाळेमध्ये शिकवू शकत नाही असा कायदा पास झालेला आहे. 30A जे मध्ये चाललं होतं ना, 30A, त्याच्यात हे आहे बरं का, फक्त हिंदूंकरता आहे. आणि तो बरोबर ॲडव्होकेट
बरोबर आहे ना? बाकीच्यांकरता नाही, ते मदरशामध्ये चर्चमध्ये त्यांच्याबद्दल शिकवू शकतात, तुम्ही शिकवू शकत नाही. फक्त लक्षात ठेवा. चाललंय आता 30 काम असं मला कळलं. तिनं तर सांगितलं मी काही लग्न करणार नाही जोपर्यंत आकाशामध्ये रेवती नक्षत्र नाही स्थिर होत. यांनी तिला सगळा कथावाक सांगितला, असं असं झालंय, ऋतवाकांनी असं असं केलंय. ती म्हणाली बाबा मग तुमचं सामर्थ्य काय कमी आहे का? तुमची तपश्चर्या काय कमी आहे? तुम्ही तुमच्या तपश्चर्यानं पुन्हा त्याला आपल्या जागेवर स्थिर करा. झालं, यांनी तपश्चर्या केली आणि आपल्या तपश्चर्याचं तेज किंवा जे काही पुण्य होतं ते सगळं खर्च केलं. कशा करता? तर आकाशामध्ये पुन्हा रेवती नक्षत्र स्थिर व्हावं, ते स्वस्थानी जावं ह्याच्याकरता खर्च केलं. आणि जेव्हा आकाशामध्ये ते रेवती नक्षत्र स्थिर झालं त्यावेळेला या दोघांचा विवाह झाला आणि त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव रैवत असं. त्याच्या नावाचं मन्वंतर आहे, तो अधिपती झाला. 14 मनु आहे, त्यातला तो एक अत्यंत धर्मनिष्ठ असा तो झाला असं सांगितलं. याच्यानंतर देवी भागवतामध्ये जसं कोणत्याही पुराणामध्ये सुरुवातीला कोणकोणती पुराणं आहेत आणि मग कोणकोणत्या पुराणांची श्लोकसंख्या काय, एकूण सगळी हे कसं आहे हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये देवी भागवताला प्रारंभ होतो. हे आत्ता आपण 2 दिवस जे ऐकलं ना ते याचं महात्म्य आहे नाही का? ही गोळी आम्ही का घ्यायची नाही का? ऑपरेशन नंतर डॉक्टर सांगतात की नाही ही गोळी घ्या, यानं तुमचं रक्त पातळ होईल. मग आपल्याला त्याचं महत्त्व पडतं, मग आपण ती गोळी चुकवत नाही. तसं आहे. हे ऐकलं म्हणजे आपल्यावरती जगदंबेची कृपा होईल. ते होण्याकरता काय करायचं तर श्रीमद देवी भागवत श्रवण करायचं. प्रत्यक्ष त्या श्रवणाला आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता सुरू करणार आहोत. आरती करू आणि थांबू. काल मला सांगण्यात आलंय बरं का 7:30ला संपलं पाहिजे. जगदंबेने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे काय पर्याय नाही मला. 7:30ला तुम्हाला आरतीनंतर प्रसाद आहे. हा प्रसाद घेतल्याशिवाय कसला म्हणजे समोर ठेवला आहे, प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. मागे आरतीचे कागद ठेवले ते फक्त द्या सगळ्यांना. दे तुझे. तुम्ही आरतीचे कागद इकडे दे टाकून. जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके
के कल्पकदम्बे जय जय जगदम्बे अनुपमा स्वरूपाची तुझी धाटी अन्य नसे या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेष्ठी करिता झाला दृष्टी शशिर सरस रसला वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांचा श्री मुकुटी गोपती रवी शशि कोटी गजमुखी तुझस्तविले हे रंगे मंगल सकलारंभे जय जय जगदम्बे श्री अम्बे कुमकुम चिरि शोभे मलवटी कस्तूरी तिलक लाटी नासिक अति सरल अनुवटी रुचिरामृत रस कोटि समान जनुलवरा धनुकोटि आकर्णलोचन भ्रुकुटि शिरेय भांगवरी पुरभाटी कर्नाटकची घाटी भुजंग निरंगा परिशोभे श्रेणीमाटी अलोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे जय जय जगदम्बे कंकणे कनकाची वनगठी दिव्यमोद्यादश कोटी बाहुबंधने बाहुबटी चर्चुनिके शरकोटी सुगंधि पुष्पांसे आरती बहुमोत्यांची दाटी अंगी हरी चोरी हरी काठी पीतांबर तगटी पैंजण पदकमळी अतिशोभे भ्रमर धावती लोके जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे साक्षपतु क्षितिजा तळवटी तुझी स्वये जगदेवी ओवाळीत आरती दीपकाठी देवुनी कर संपुष्टी करुणामृत हृदये संकटी धावसी भक्तांसाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देशिक हरि निज भेटी कर्मभारवे या लाभे भाव अविलंबे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जगज्जननी अम्बा भवानी माता की जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ साध भावे
भूदेव संतासि सदा रमामि सत्कर्मयोगे वयभावे सर्वामुखी मंगलबोधवाले जय जय रघुवीर समर्थ।